टाळ मृदुंगाचा गजर, हातामध्ये झेंडा, पखवाजाच्या आवाजाने देहूनगरी आता भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय। आज संत तुकाराम महाराज यांच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी खेळ खेळत, फुगडी खेळत आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये न्हाऊन निघालेत। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूयात। रामकृष्ण हरी माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आता झालेलं आहे आणि थेट दृश्य आपण पाहतोय की टाळ मृदुंगाचा गजर आहे तो आपल्याला ऐकायला पाहायला मिळतोय। खेळ वारकऱ्यांकडून खेळले जात आहेत। ज्या वेळेस माऊलींच्या आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होत असतं त्या आधी अशा पद्धतीचा खेळ आहे तो वारकऱ्यांकडून खेळला जातो। टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी आहेत ते एका तालावर ठेका धरतात आणि ज्ञानबा तुकारामचा गजर करत आता पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतायत। अतिशय भारावून असं गेलेलं हे सगळं वातावरण आहे ते आपण पाहतोय। टाळ मृदुंगाचा गजर हा कानी ऐकायला पाहायला मिळतं आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष सुद्धा सध्या कानी ऐकायला मिळतं आणि संपूर्ण वातावरण आहे ते या ठिकाणी भक्तिमय झालेलं आहे। काही माऊली आहेत त्यांच्याकडून फुगड्या सुद्धा खेळल्या जातात आणि अशा वातावरणात आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आहे ते सुद्धा झालेलं आहे। काही मानाच्या दिंड्या आणि वारकरी आहेत त्यांना त्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि आता हळू वारकरी आहेत ते सुद्धा आता आतमध्ये आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जो संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होता तो आता सुरू झालेला आहे। कॅमेरामॅन पियुष शेरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।